नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलंय। आंबेडकरांनी शिंदेंचं कौतुक केल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय। तर संजय राऊत मात्र आंबेडकर हे महाविकास आघाडीची ए टीम असल्याचं सांगतायत। राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय बघूया एक रिपोर्ट। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय। एकनाथ शिंदे मराठा समाजाचे सध्या सर्वात टॉलेस्ट नेते झालेत। त्यांच्या सिक्सरमुळे इतर मराठा नेते क्लीन बोल्ड झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणावरून एकनाथ शिंदेंचं कौतुक करतानाच यामध्ये भाजपचं मात्र नुकसान झाल्याचा दावा आंबेडकर यांनी केलाय। एकनाथ शिंदे सगळ्यात टॉलेस्ट नेते झाले मराठा समाजामध्ये। त्यांनी सिक्सर मारला आणि त्यांच्या सिक्सरमुळे उरलेले सगळे मराठा नेतृत्व जे आहेत ते बोल्ड आउट झालेत अशी परिस्थिती। बीजेपी एकनाथ शिंदेला पुढे करून ओबीसी आपल्याकडे खेचायचा भाग चालला होता। कालच्या निर्णयाने आपण बघितलं असेल तर पूर्ण ओबीसी नाराज झालेला आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी आपल्याकडे खेचण्याचा असणारा जो भाग होता बीजेपीचा तो साफ फेल गेलाय आणि ओबीसी आता बीजेपीला सुद्धा सोडेल अशी परिस्थिती आहे। प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेंचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांनी मात्र राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग म्हणजे एकनाथ शिंदे अशी टीका केली। त्याचबरोबर आंबेडकर हे महाविकास आघाडीची ए टीम आहेत, ते लवकरच सोबत येतील असा दावाही केला। महाराष्ट्राची जनता ही ढोंग आणि खोटेपणाच्या मागे कधी उभी राहत नाही। शिंदे जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री ते इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे। आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग कोणता असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत। हे प्रकाश आंबेडकरांना चांगलं माहिती आहे। प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची आधीच युती झाली नाही, पण महाविकास आघाडीत त्यांचा सहभाग नव्हता। तो आता त्यांचा सहभाग लवकरच होईल। ते महाविकास आघाडीची ए टीमच असतील। त्यांच्यावरती म्हणतात की कोणाची बी टीम वगैरे आहे ते मला मान्य नाही। प्रकाश आंबेडकरांशी आमची अनेकदा चर्चा झालेली आहे, सविस्तर चर्चा झालेली आहे। उद्या महत्वाची बैठक आहे आमची आणि त्या बैठकीला आम्ही त्यांना अगदी अधिकृतपणे सन्मानाने निमंत्रित केलं आहे। दरम्यान संजय राऊतांनी आंबेडकरांबाबत केलेला दावा आणि शिंदेंवर केलेली टीका याबाबत संजय शिरसाट आणि सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलं ते आपण पाहूया। अहो, त्यांच्या टीम मधले किती लोक सोडून चाललेत? नितीश कुमार गेला ना, आता अनेक लोक जाणार आहेत, परंतु यांच्या हातात असं काही राहिलेलं नाही। त्यांचेही नाही आणि काँग्रेसचे लोक त्यांना घ्यायला तयार नाही। मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या काही व्यक्तिगत भूमिका आहेत, त्यांना ते मांडू दिल्या पाहिजे। त्यांच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया द्यायची काही आवश्यकता वाटत नाही। मग दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकारने अधिसूचना काढल्यानंतर प्रकाश आंबेडकर शिंदेंचं कौतुक करतात। काँग्रेसच्या ताठरपणामुळेच इंडिया आघाडीचं भवितव्य धोक्यात आल्याचं आंबेडकर म्हणतात। तर आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये येतील असा दावा संजय राऊत करतायत। अशावेळी आंबेडकरांच्या भूमिकेकडे आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचंही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।